रामाच्या नावाने दुकान उघडलंय का? उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल। पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत रामाच्या नावाने दुकान उघडलंय का असा सवाल उपस्थित केला। धार्मिक मुद्द्यांचा राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून आरोप प्रत्यारोपांना वेग आला आहे। हिंदूंचं एक श्रद्धास्थान आहे, तिकडे याने मंदिर नाही तर मग मी असं नाईलाजाने म्हणेन दुकान उघडले की काय, की रामाच्या नावाने याने काय धंदा सुरू केलाय की काय। कारण अनेक जणांनी त्याच्या मागे कारसेवकांचे बळी गेलेले आहेत, जीव दिलेले आहेत। अनेकांना इकडे जो काही बेसुमार लाठीमार वगैरे झाला होता, गोधरा हत्याकांड झालं, अहमदाबाद झालं, हे सगळं जे काही घडलं ते कशासाठी घडलं तर तिकडे एक पवित्र राम मंदिर उभं राहावं, प्रभू श्रीरामचंद्राची जी जन्मभूमी आहे तिकडे अभिमान वाटावा असं मंदिर उभं राहावं। पण त्या मंदिराच्या आडून जे काही धंदे चाललेत ते अत्यंत घृणास्पद आहे। आणि मला असं वाटतं की मंदिर वही बनाएंगे, आता त्याचा अर्थ कळतोय की कशासाठी यांना मंदिर बनवायचं होतं। आम्हाला ते श्रद्धेसाठी बनवायचं होतं।